अनिरुद्धला वारंवार हाक मारूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. चहा थंड होत होता, त्यामुळे मला वरच्या मजल्यावर जावे लागले. तेथे प्रिया तिच्या गच्चीतून अनिरुद्धशी बोलत होती. मी चहा प्यायचा आहे ना, असे म्हणत अनिरुद्धला आवाज दिला. त्यांच्या चाललेल्या प्रेमळ गुट्टरगूमध्ये अचानक माझ्या धारदार आवाजाने अडथळा निर्माण केला होता. मी आल्याचे पाहूनसुद्धा प्रिया तिथून गेली नाही. हसत म्हणाली, हॅलो काकू. मी तिला हलकेच हसून प्रतिसाद दिला आणि पाय आपटत खाली आले. माझ्यासमोरच माझ्या मुलाबरोबर गुलगुलू बोलते, अजिबात संकोचत नाही. आई, माझा चहा कुठे आहे? खाली येत अनिरुद्धने विचारले. हे बघ अनिरुद्ध, तू आता लहान नाहीस. तू एक जबाबदार बँक अधिकारी आहेस. गच्चीच्या त्या कोपऱ्यात उभे राहून तुम्ही दोघे काय कुजबुजत असता? लहानपणी एकत्र खेळायचा तोवर ठीक होते. मोठे झाल्यावर एकाच शाळा कॉलेजात शिकलात. पण आता असं ना बरोबर दिसत नाही. आई, आम्ही लहानपणापासूनच एकत्र आहोत. त्यामुळे आम्हाला एकमेकांची सवय झाली आहे. तू विनाकारण काळजी करत राहतेस. आमच्यात तसं काही नाही. आम्ही फक्त बोलतो. गोष्टी पुढे सरकायला वेळ लागत नाही, मी धुसफुसत म्हणाले. माझ्या कर्तबगार देखण्या मुलाची, शेजारच्या सामान्य मुलीची, प्रियाची जवळीक मला सहन होत नव्हती. अनिरुद्धने काहीच नाही म्हटल्यावरही माझा विश्वास बसला नाही. प्रियाचे बदललेले वागणे पाहून मला आश्चर्य आणि काळजी वाटली. आजकाल ती रोज कधी भजीची प्लेट तर कधी लोणचे घेऊन यायची. असेच एके दिवशी ती अचानक घरात आली. तिच्याकडे बघून मी म्हणाले, ड्रेस खूप छान आहे. दाखवायला आलीस की भजी द्यायला? काकी, तुम्हाला जे हवे ते समजा. पण मी कशी दिसते आहे? ठीक आहे. तिच्याकडे बघून मला संशय व्हायला होते. लहानपणी रात्रंदिवस एकत्र खेळणाऱ्या मुलांना वेगळे करणे कठीण आहे. आम्हा 3 बहिणींच्या मुलांमध्ये अनिरुद्ध हा एकुलता एक मुलगा आहे. आमचे कुटुंब खूप मोठे आहे. आमच्या अख्ख्या परिवारामध्ये अनिरुद्ध सर्वांचा खूप लाडका आहे. त्याच्या लग्नाची आम्हा सर्वांची मोठी स्वप्ने होती. पण आमच्या सर्व इच्छा धुळीला मिळाल्या. लवकरच अनिरुद्धने प्रियासोबत लग्नाची घोषणा करून आम्हा सर्वांना मोठा धक्का दिला. हजारोची कमाई करणाऱ्या अनिरुद्धची एकुलती एक विवाहित बहीण वैभवीने त्याला कडाडून विरोध केला. मी घर सोडण्याची धमकी दिली, पण अनिरुद्ध त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. म्हणाला, तू का घर सोडणार? मीच विभक्त होईन. बस, प्रियाबरोबर लग्न लावून द्या. सर्व निर्णय तू स्वतः घेतले आहेस, तर तू लग्न पण कर. ठीक आहे, आम्ही कोर्ट मॅरेज करतो. पण मला तुझ्या विरोधाचे कारण समजले नाही. ती आपल्या जातीची आहे, शिकलेली आहे, श्रीमंत कुटुंबातली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ती आवडते. मी कल्पना केली होती तशी ती सून नाही, लाडावलेली आहे. मला माहीत नाही की तू तिच्यामध्ये काय पाहिले आहेस. मला लग्न करायचे आहे. मला ती आवडते. भाऊ, तू आईशी असे बोलू नकोस. तू गप्प बस, आईची चमची. अवघ्या 2 दिवसात तू नवऱ्याकडे जाशील. तू सुद्धा तुझ्या मर्जीनुसार लग्न केलेस. मी विरोध केला का? वैभवी गप्प झाली. तिनेही प्रेमविवाह केला होता, पण मी त्याला संमती दिली होती. मी काही बोलायच्या आधीच अनिरुद्धचे वडील म्हणाले, अनिरुद्धचे लग्न प्रियाशीच होईल. तरुण मुलाने घर सोडावे असे तुम्हाला वाटते का? असे मी होऊ देणार नाही. आता कोणी एक शब्दही बोलणार नाही. लग्नाची तयारी करा. त्यानंतर सर्वांनी मौन पाळले. लग्न आणि लग्नाच्या मिरवणुकीपर्यंत मी पूर्णपणे शांत राहिले. मी प्रियाला 5 तोळ्याचे मंगळसूत्र घातले, पण प्रियाच्या आईवडिलांनी खूपच कमी हुंडा दिल्याचे पाहून मला धक्काच बसला. लग्नातील पाहुण्यांचे स्वागत मात्र चांगले झाले. प्रियाच्या सर्व वैयक्तिक वस्तू चांगल्या दर्जाच्या होत्या, पण प्रत्येक पारंपरिक सासू घरातील इतर सदस्यांसाठी आणि वराकडून महागड्या भेटवस्तू आणि रोख रकमेची अपेक्षा करते. माझ्याही अशाच अपेक्षा होत्या, पण अनिरुद्धच्या वडिलांच्या उघडपणे कोणी काहीही मागायचे नाही अशा सूचना होत्या. असो, प्रिया आमच्या घरी सून म्हणून आली होती. जोपर्यंत घर नातेवाईकांनी भरलेले होते तोपर्यंत मी तिला विश्रांती दिली. ती 8 वाजता आरामात उठायची, चहा प्यायची, मग स्वतःचे आवरून यायची. ती सर्वांशी बोलायची, कारण तिचे माहेर शेजारीच असल्यामुळे ती आईवडिलांपासून दूर आहे असे तिला वाटत नव्हते. ती 11-12 वाजता तिच्या खोलीत जायची, तासनतास झोपायची. फक्त जेवण आणि चहासाठी बाहेर यायची. सकाळ संध्याकाळ तिच्या पुतण्या आणि भाची काहीतरी घेऊन हजर असायची. मम्मीने दिलेले आहे, आत्याला खूप आवडते. आत्याला फक्त, ही भावना मला खटकायची. ज्या दिवशी अनिरुद्ध आणि प्रिया हनीमूनला जाणार होते तेव्हा प्रिया आली आणि मला म्हणाली, काळजी करू नका, माझ्या आईने प्रवासासाठी जेवण तयार केले आहे. दोघेही हनीमूनला गेले. नातेवाईकही आपापल्या घरी गेले.
वैभवी जाण्यापूर्वी मला म्हणाली, ती परत आल्यावर तिला जेवण वगैरे बनवायला सांग, नाहीतर तुला आयुष्यभर तिला बसून खायला घालायला लागेल. हो, तिला ते करावे लागेल, मी म्हणाले. पण माझ्याही मनात गोंधळ उडाला होता. काही दिवसांनी अनिरुद्ध प्रिया परतले. अनेक भेटवस्तू, ड्रायफ्रूट्स, मिठाई आणली होती. प्रिया संध्याकाळी तिच्या आईवडिलांच्या घरी त्यातील थोडी देऊन आली. आता तुम्ही दोघे आराम करा. अनिरुद्ध, तुला उद्या बँकेत जायचे आहे. प्रिया, तुला उद्याचा नाश्ता तयार करायचा आहे. मी तयारी करीन, मी म्हणाले. प्रियाने मान हलवली. दुसऱ्या दिवशी तिने नाईटी काढण्यात, सूट घालण्यात आणि दात घासण्यात बराच वेळ घेतला. त्यानंतर तिने ज्या संथगतीने नाश्ता बनवायला सुरुवात केली होती, त्यामुळे अनिरुद्ध ऑफिसला जाऊ शकणार नाही असे वाटून मी सगळ्यांसाठी उपमा केला. स्वयंपाकघरात काम करत असताना मी तिला पटपट काम करण्याचा सल्ला देत राहिले, जे तिने अनिच्छेने ऐकले. दुसऱ्या दिवशी तिला पराठे बनवायचे होते. सगळी तयारी करून मी तिला आवाज दिला. ती घरात कुठेच नव्हती हे कळले. अचानक पायऱ्यांवरील तिच्या पावलांनी मला सावध केले. हातात मोठा डबा घेऊन ती खाली येत होती. मम्मी, माझ्या आईने आमच्यासाठी पुरी भाजी पाठवली आहे. सकाळी नाश्ता होईल. हे तुमच्या दोघांसाठी होईल. काही शिकण्याऐवजी किती दिवस असा डबा आणत राहणार? आता हे सर्व सोड. पण प्रियाने माझे ऐकले नाही. गच्चीवर त्यांचा देण्याघेण्याचा व्यवहार सुरूच होता. कधीकधी ती कचोरी, हलवा, पोह्याचा डबा घेऊन तिच्या खोलीत जायची आणि खाऊन झाल्यावर डबा परत देण्यासाठी पुन्हा गच्चीवर जायची. पोट भरलेले असल्याने तिचा स्वयंपाकात रस कमी असायचा. मला राग यायचा, पण काही बोलता यायचे नाही. तिला अनिरुद्धची साथ मिळत होती. नवविवाहित पत्नीला 100 गुन्हे माफ होतात. पण खरी चूक प्रियाची आई करत होती. म्हणून एके दिवशी मी पूर्वसूचना न देता तिच्या घरी पोचले. माझ्या गंभीर बोलण्याने त्या थोड्या अस्वस्थ झालेल्या दिसल्या. खूप पाहुणचार झाला. त्यावेळी मी म्हणाले, तुम्ही प्रियाला काम करण्यास शिकवले नाही हे ठीक आहे, पण गच्चीवरून डबे देऊन मुलीला फक्त मी आणि माझा नवरा असा धडा शिकवताय, हे बरोबर आहे का? अहो, ती मुलगी आहे. तिला जे आवडते ते घरी बनवले जाते, म्हणून मी तिला देते. हळूहळू सगळे शिकेल ती. हळूहळू त्यांच्यामध्ये एकटेपणाची प्रवृत्ती विकसित होईल. ती तुमच्यावर अवलंबून राहील आणि ती तिच्या हक्काच्या घरासाठी कधीही समर्पित होणार नाही. तुम्ही खूप पुढचा विचार करत आहात. आईसारखा विचार करा, मग तुम्हाला पटेल की काहीही चुकीचे होत नाही. प्रियाची आई तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. मी दीर्घ श्वास घेतला आणि निघायला उभी राहिले. प्रियाची वहिनी मला बाहेर सोडायला आली. ती म्हणाली, काळजी करू नका. ती कुटुंबात सर्वात लहान आहे, त्यामुळे जबाबदारीची जाणीव नाही. पण लग्नानंतर ही भावना प्रत्येक स्त्रीला आवश्यक आहे, नाहीतर ती त्या कुटुंबात समरस होणार नाही. मी तिला समजावून सांगेन. मी घरी आले. प्रियाने तिला नोकरी करायची आहे असे जाहीर केले होते. घरून संमती मिळाल्यानंतर तिने एका शाळेत नोकरी पत्करली. आता ती पण अनिरुद्ध सोबत टिफिन घेऊन निघायची. दुपारी मी तयार केलेले जेवण खाऊन ती झोपायची. संध्याकाळचा चहा बनवणारी मीच आहे. चहा पिऊन झाल्यावर ती नक्की खायला विचारायची, पण ती फक्त रोट्या करून निघून जायची. कधी ती भाजी, चटणी किंवा रायता बनवायची. यानंतर सगळे मला समजावून सांगत, तुला वाटते आतापासून ती तुझ्यासारखी तज्ज्ञ बनेल, शिकेल ती हळूहळू. बाबा बरोबर बोलत आहेत आई, अनिरुद्ध म्हणाला. तशी प्रिया त्याच्याकडे पाहून हसली आणि माझ्यावर रागवली. रात्री ती म्हणाली, मी रोट्या बनवते, सॅलड कापते, पण मी बनवलेली भाजी तुम्हाला आवडणार नाही. आता मी घरात मोलकरीण झाले होते. तिने वेळच्या जेवणाची व्यवस्था, घराची साफसफाई आणि आवराआवर. मी इच्छा असूनही तिला काही बोलू शकत नव्हते. तिने नेहमी माझ्यापासून एक विशिष्ट अंतर राखलेले होते. घरात दुसरी बाई आल्याने प्रिया मला काही ना काही मदत करेल अशी माझी अपेक्षा कायम राहिली. याच्या निश्चितार्थ प्रिया डोकेदुखी आणि पाठदुखीच्या भानाने खोलीतच पडून राहिली. तिने काहीतरी करावे अशी मी अपेक्षा केली, मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. सकाळ संध्याकाळ तिच्या घरून टिफिन यायला लागली. टिफिन घेऊन ती शाळेत जायची, तिथून परतायची आणि थेट आईवडिलांच्या घरी जायची. खाऊन पिऊन यायची. कधीकधी शाळेचे काम जास्त असेल की ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहायची. आता घरात एक वेगळीच अफवा सुरू झाली होती की प्रियाने अनिरुद्धसोबत कुठेतरी वेगळे राहण्याचा प्लॅन सुरू केला आहे, जिथे अनिरुद्धची बँक जवळ आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून मी थक्क झाले. अनिरुद्धने विचारल्यावर त्याने ते हलकेच घेतले. मम्मी, मी प्रिया म्हणते तसे काही करणार नाही. होय, तिच्या वडिलांचा फ्लॅट आहे, म्हणून आम्ही बदल म्हणून जाऊन 2-4 दिवस राहू शकतो.
अनिरुद्धशी बोलून थोडा दिलासा मिळाला. गच्चीवर कपडे सुकवताना मी प्रियाच्या वहिनीशी बोलले. वहिनीचे प्लॅन्स ती मूकपणे ऐकत राहिली. काही वेगळ्याच विचारात हरवल्यासारखे वाटत होते. प्रियाच्या माझ्याबद्दलच्या उदासीनतेने मी दुखावले होते. मलाही एक आदर्श सासू बनता आले नाही, म्हणून मी तिला काहीही बोलणे बंद केले. पण गेल्या काही दिवसापासून प्रिया मला हरवलेली दिसत होती. तिचा किलबिलाट, उड्या मारणे, बडबड करणे हे सगळे थांबले होते. काहीतरी विचार करत असायची. तिने गच्चीवर जाऊन टिफिन आणणेही बंद केले होते. ती सकाळी उठायची, सगळ्यांसाठी चहा आणि जेवण बनवायची, टिफिन घेऊन निघून जायची. परत आल्यावर ती आईवडिलांच्या घरी न जाता थेट घरी यायची. ती दुपारच्या जेवणासाठी मदत करायची आणि संध्याकाळी लवकर उठायची, घराची साफसफाई करायची. मी चहा बनवल्यावर ती उदास चेहऱ्याने माझ्या शेजारी उभी राहायची. चहा पिऊन शाळेची कामे करायची. रात्रीचे जेवण बनवायला गेल्यावर ती लगेच स्वयंपाकघरात पोचायची. तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करते, जशी तुझी इच्छा, असे म्हणत मी जायची. ती मसाले बारीक करायची, स्वादिष्ट भाज्या बनवायची, पातळ रोट्या भाजायची आणि काहीतरी गोड बनवायची. यावेळी माझी प्रतिक्रिया काय आहे पाहण्यासाठी ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायची. तिच्यात झालेला सकारात्मक बदल पाहून मला आश्चर्य वाटले. मी म्हणायची, प्रिया, आजची भाजी चांगली होती, त्यामुळे ती खुश झाली. धन्यवाद आई. माझी उत्सुकता वाढली. एके दिवशी प्रिया शाळेत गेली असताना मी अनिरुद्धला पकडले. काय आहे अनिरुद्ध? मी ज्या मुलीला समजावून सांगून कंटाळले होते, ती अचानक इतकी कशी बदलली? आई, तिच्या माहेरी कौटुंबिक समस्या आहे. ठीक आहे, आता मला स्पष्ट शब्दात सांग. गोष्टी फिरवणे थांबव. तिची वहिनी, जी घरातील सर्व कामे करायची, आणि भाऊ, जो एकमेव कमवता सदस्य आहे, त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिया जेव्हा तिच्या वहिनीला काही समजवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा वहिनी तिला म्हणतात की तुम्ही सासरच्या घरी काय करत आहात? मी इथेच मरत राहते. प्रियाची आई रात्रंदिवस रडत असते, त्यामुळे ती खूप अस्वस्थ असते. प्रियाने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. या सगळ्यांचा विचार करून ती दुःखी होते की आईवडील एकटे कसे राहतील, घरचा खर्च कसा चालवणार. विचार करून तिला रात्री नीट झोपही येत नाही. अरे, अशी गोष्ट आहे. माझ्याही मनात अनेक गोष्टी निर्माण झाल्या, पण मी गप्प राहिले. प्रियाला घरच्या कामात रस नसणे, एकटे राहण्याबद्दल बोलणे, मग अचानक सुखद बदल. पण हा बदलही तिच्या वहिनीच्या विभक्त धोरणामुळे झाला, जो योग्य नव्हता. प्रियाने इथेच जे केले होते तेच तिच्या वहिनीने केले, त्यामुळेच ती अस्वस्थ झाली. मी मौन पाळले होते. प्रिया स्वतः माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. शाळा आणि घर दोन्ही सांभाळणाऱ्या माझ्या सुनेबद्दल माझ्या मनात सहानुभूती वाटू लागली. मी तिच्याशी बोलू लागले. जेव्हा तिने मला सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा मी तिला समजावून सांगितले की या सर्व काही दिवसाच्या अडचणी आहे. कटुता कमी झाल्यावर सर्व काही ठीक होईल. नाही आई, वहिनी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून जाणार आहे. भावाच्या वहिनी मला तिच्या 2 मुलांप्रमाणे बंटीने मानत होत्या, त्यामुळे मी पण माझ्या माहेरच्या घराशी जोडले गेले होते. आता तिच्यात असा बदल का झाला आहे मला कळत नाही. सगळ्यांची जमत नाही म्हणून ती मला टोमणा मारत असते. मी तिला सांत्वन देण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला. मम्मी, मी या घराप्रती आणि तुम्हा सर्वांप्रती असलेली माझी कर्तव्ये पार पाडली नाहीत. मी माझ्या वहिनीकडून जी अपेक्षा करत होते, तीच अपेक्षा तुम्ही सर्वजण माझ्याकडून करत असाल हे मी विचार करू शकत नाही. मी आयुष्याची एकच बाजू पाहिली होती, पण आता मला सर्व काही समजू लागले आहे. मी तिला धीर दिला. थोडक्यात, आता मी माझा नवरा, मुलगा आणि सून यांच्यासोबत आनंदी जीवन जगत होते. महिन्याभरानंतर प्रियाच्या आईवडिलांच्या घरातही सर्व काही ठीक असल्याचे मी ऐकले. प्रियाच्या बहिणीने तिचा विभक्त होण्याचा विचार सोडला आणि सासू सासऱ्यांसोबत एकरूप होऊन राहू लागली. तिने पुन्हा पुन्हा तिचे रूप बदलले याचे मला आश्चर्य वाटले. पण एके दिवशी मला प्रियाची बहिणी शेजारच्या गच्चीवर वाळलेले कपडे गोळा करताना दिसली. तिने विचारले, काकी, घरी सगळे ठीक आहे ना? हो, छान चालले आहे. मला सांग, तुमच्या कुटुंबात सर्व काही ठीक आहे का? इकडे आम्ही सारे आनंदात आहोत. पण मी ते ऐकले होते. तिने मला जवळ बोलावले आणि शांतता दर्शवण्यासाठी तिच्या ओठावर बोट ठेवत म्हणाली, आमच्या कुटुंबात काही गडबड नव्हती. प्रियाला तिच्या जबाबदाऱ्या समजाव्यात म्हणून मी आणि माझ्या सासूने मिळून दिवाने वाद घातला होता. माझे डोळे मोठे झाले. स्वतःवर ताबा ठेवत मी हळू आवाजात म्हणाले, मुली, तुझे आभार कसे मानावे हेच समजत नाही. माझ्या घरच्या सुखासाठी तू स्वतःला वाईट सिद्ध करण्याचा प्रयत्न केलास.
काही हरकत नाही काकू. माझ्या सासूसासऱ्यांना सगळे माहीत आहे. प्रियाला सध्या काही कळू नये. तू बरोबर आहेस. मी तिला यातले काही कळू देणार नाही. आणि आम्ही दोघे खाली उतरलो. मी कृतज्ञ होते. जीवनाची गाडी आनंद, सुख, दुःख, संकट घेऊन चालत राहते. त्यात काही थांबत नाही. पण जेव्हा माणूस निस्वार्थीपणे दुसऱ्याच्या अडचणी कमी करतो आणि त्यांची ट्रेन रुळावर धावते, तेव्हा समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते.